एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर 1, पण नेते मात्र हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांना शहाणपणा शिकवण्यामध्ये व्यस्त आहेत. हा संविधानाचा अपमान नाही का? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडी ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जे या देशाच्या आणि राज्याच्या भविष्याशी खेळत आहेत. नुकतंच आपण एक व्हिडिओ पाहिला असेल. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर स्वतःच्या हक्कासाठी, भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढत असलेल्या देशातील विद्यार्थ्यांना थेट अराजकतावादी ठरवलं. थोडक्यात सांगायचं झालं तर कायद्याचं उल्लंघन करणारे किंवा समाजामध्ये गोंधळ आणि अशांतता निर्माण करणारे. पण फडणवीस साहेब जंतर मंतरवर जमलेले ते तरुण कोणी नक्षलवादी किंवा देशद्रोही नव्हते. ते या देशाचं भविष्य होते, विद्यार्थी होते. ज्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आलं, त्या अन्यायाविरुद्ध हे विद्यार्थी तिथे शांतपणे आंदोलन करत होते. लोकशाहीत आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना असं म्हणणं कितपत योग्य आहे? गेल्या 8 ते 10 वर्षाचा इतिहास बघा. नीट असो, एसएससी जीडी असो वा इतर कोणताही शासकीय भरती परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतोच कसा. विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात, त्यांच्या आईवडील पोटाला चिमटा काढून क्लासची फीस भरतात आणि शेवटी काय मिळतं तर पेपर लीक झाल्याची बातमी. भ्रष्टाचार आणि पेपर फुटी रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. पेपर लीक करणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करण्याऐवजी जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात, तेव्हा मात्र सरकारला स्वतःच्या खुर्चीची भीती वाटू लागते. संविधानाचा हवाला देऊन विद्यार्थ्यांना शहाणपणा शिकवणाऱ्या नेत्यांना मी विचारू इच्छितो की पेपर लीक करून देशातील शिक्षण व्यवस्थेचा आणि संविधानाने दिलेल्या समानतेचा अधिकाराचा हा पण नाही तर दुसरं काय आहे? फडणवीस साहेब, स्वतःच्या राज्याकडे जरा एक नजर टाका. एनसीआरबीच्या ताज्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य देशामध्ये भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 वर आहे आणि महिलांवरील अत्याचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वतःचं राज्य सांभाळता येत नाही, राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. पण देशातील फ्युचर डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की नेत्यांना मिरच्या झोमतात. तुम्ही मीडियावर येऊन विद्यार्थ्यांना बदनाम करता आणि हेच मीडियावाले पेपरफुटीच्या मुख्य मुद्द्याला बाजूला सारून राजकीय वक्तव्य दाखवण्यामध्ये व्यस्त राहतात. हा देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जाहीर लिलाव नाही तर दुसरे काय आहे? भाजप सरकार आणि शिक्षण मंडळाने जणू काही विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करण्याचं कॉन्ट्रॅक्टच घेतलेलं आहे की काय, असा प्रश्न पडलेला आहे. शांततेने आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. जर पेपर फुटी विरुद्ध आवाज उठवला नाही तर ही व्यवस्था असंच विद्यार्थ्यांना चिडत राहील. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की जंतर मंतरवरील किंवा देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन राजकीय नव्हतं. ते आंदोलन होतं सुशिक्षित विद्यार्थ्यांचं, ज्यांचा हक्क पैशाच्या जोरावर हिरकावून घेतला गेला. नेत्यांनी मीडिया समोर येऊन असं वक्तव्य करण्यापेक्षा किंवा अशी भाषणं देण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार कसा संपवता येईल यावर विचार करायला हवा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणं थांबवा, नाहीतर हाच तरुण वर्ग येत्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.